कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटपानंतर आता भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते आहे। तिकीट नाकारल्याने अनेक कार्यकर्ते स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांच्यावर नाराज आहेत। संतप्त कार्यकर्त्यांनी एकत्र जमून भाजप आमदार नरेंद्र पवार आणि खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। आमदार नरेंद्र पवार आणि खासदार कपिल पाटील यांच्यावर आर्थिक शोषणाचा आरोप नाराज कार्यकर्त्यांनी केलाय। तब्बल 50 पेक्षा जास्त बंडखोरांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत। इच्छुक उमेदवार होते त्यांना आपण विचारूया काय आरोप आहे आपला। माझा असा आरोप आहे की आमदार नरेंद्र पवार साहेब आणि खासदार कपिल पाटील साहेब जर तुमचे वाद झालेत तर ते तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा ना, आमच्या कार्यकर्त्यांना कशाला लागतं? इलेक्शन हे पैशानेच निवडून द्यायला लागतं का? आम्ही बिल्डरांची मुलं नाही आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत। आमची ऐपत आहे ना ते आम्ही आमचं सिद्ध करून दाखवू। लोकांना आम्ही पाहिजेत, बिल्डर नको आहेत। त्याचबरोबर आपल्या बरोबर आहेत जे महिला कार्यकर्ता सुद्धा आहेत, त्यांच्यापणे सुद्धा मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। मॅडम काय आहे आपली नाराजी आणि कोणावर आहे आपली नाराजी? कसं आहे की आपण म्हणतो महिलांसाठी 50% आरक्षण आहे, 50% आरक्षण आहे। मग आमच्या कल्याण डोंबिवलीमधील डोंबिवली पूर्व मंडळ जे भाजपचं आहे तिथून ज्या महिलांसाठी राखीव जागा होत्या तिकडनं जाणीवपूर्वक या निवडणूक समितीने आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डावलून इतर आयात उमेदवार करून त्यांना उमेदवारी आयत्या वेळेला दिलेली आहे आणि हा आमचा सर्वात मोठा असंतोषाचं कारण आहे। तुम्ही जर तिसरी नापास उमेदवाराला, चौथी नापास उमेदवाराला जर तुम्ही उमेदवारी देऊ शकता तर आमच्यामध्ये तर डॉक्टर, आर्किटेक्ट आणि ग्रॅज्युएट सगळे छान उच्च शिक्षित सगळे आमच्याकडे आहेत उमेदवार, त्यांना तुम्ही उमेदवारी का डावलली? ह्याचा एकच कारण मला देण्यात यावं, निवडून येणाऱ्या क्षमतेचा उमेदवार असला पाहिजे। मग ह्याची गॅरंटी तुम्ही घेता का? माझ्या पक्षाला एक सवाल आहे, पक्ष निवडणूक समितीला, की ह्याची खात्री तुम्ही घेता का की तुम्ही आत्ता जे उमेदवार दिलेले आहेत ते उमेदवार सर्वमतांनी निवडून येतील? कारण माझ्या प्रभागाचं थोडक्यात सांगते, माझा म्हात्रेनगर प्रभाग आहे। म्हात्रेनगर प्रभागामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला युती असतानाही यश लाभलेलं नाहीये आणि आताही यश लाभणार नाही यावेळेला। कारण फक्त एवढंच आहे की ते फक्त एकाच कुटुंबाकडे ती उमेदवारी भारतीय जनता पार्टीची अगदी जात आलेली आहे परंपरेने, की पेडणेकर आणि पेडणेकर, नरेंद्र पेडणेकरांनंतर मुकुंद पेडणेकर, नंतर उद्या महिला वॉर्ड पडला तर त्यांची मिसेस पौर्णिमा पेडणेकर। मग आम्ही काय करतोय? आज कपिल पाटलांनी आपल्या नातेवाईकांना, आपल्या त्यांचे काँग्रेसचे किंवा त्यांचे राष्ट्रवादीचे अशा लोकांना जवळ करून त्यांनाही उमेदवारी दिलेली आहे। आपला जो खडकपाडा हा उच्च शिक्षित म्हणून गिनला जातो, सर्वांना समजला जातो। खडकपाडा 18 नंबर वार्ड आणि तिथे अशिक्षित माणसाला दिला। आज आपण स्मार्ट सिटीचं जे स्वप्न पाहत आहोत त्याच्यासाठी एक टेक्नॉलॉजी माहिती असलेला सुशिक्षित माणूस आपल्याला हवा असतो। तिथे दोन लाईन आपल्याला वाचता येत नाही, आपण दुसऱ्याकडून काय लिहिलंय तेव्हा आपण कारण आहे का त्यांना दिला असेल असं काय वाटतं आपल्याला? सर्वीकडे आहे की बाबा अशा देवाणघेवाणीसाठी माझं नाव कट करण्यात आलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये म्हणजे सुशिक्षित सर्व गोष्टी असताना पैशांनीच उमेदवारी द्यायची असेल तर काय फायदा राजनीतीमध्ये? व्हिडिओ जर्नलिस्ट अभिषेक सह विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।